नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही दिवसभर घरासाठी सगळं करता. पण रात्री झोपताना असं वाटतं का, की आज माझ्यासाठी मी काय केलं? घर नीट आहे, सगळ्यांचं पोट भरलं, पण मन मात्र रिकामं वाटतं. आणि जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी सांगणार आहे अशा 15 सवयी ज्या कोणत्याही गृहिणीला ताण न घेता आणि कंटाळा न येता आनंदी ठेवू शकतात. चला तर मग झटपट पाहूया. टिप नंबर 1. स्वतःची तुलना थांबवा. आज सोशल मीडियामुळे आपल्याला प्रत्येकाचंच आयुष्य परफेक्ट दिसतं. कोणाचं घर सुंदर, कोणाची मुलं हुशार, कोणी रोज फिरायला जातं. पण लक्षात ठेवा, तुलना केली की आनंद संपतो. तुमचं आयुष्य तुमचं आहे. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडंसं चांगलं व्हायचं. बस एवढंच एक ध्येय ठेवा. टिप नंबर 2. दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःने करा. सकाळी उठल्याबरोबर व्हॉट्सअप, फेसबुक किंवा मग इंस्टाग्राम या सगळ्यामुळे सकाळपासूनच दुसऱ्यांचं आयुष्य आपल्याला सारखं दिसत राहतं आणि आपल्या डोक्यात भरत राहतं. त्याऐवजी पहिली 15 मिनिटं थोडंसं शांत बसा, प्रार्थना करा, दीर्घ श्वास घ्या. दिवसाची सुरुवात ही शांत असेल तर अर्धा ताण तिथेच संपतो. तिसरी टीप म्हणजे परफेक्शनचा हट्ट सोडा. घर हे रोज हॉटेलसारखं दिसायलाच हवं. सगळं वेळेवरच व्हायला हवं. सगळं अगदी टापटीप नीटनेटकंच असायला हवं. हा हट्टच ताणाचं कारण बनतो. कधी कधी भाजी साधी असली तरी चालेल. घरात एखादी वस्तू जागेवर नसली तरी चालेल. काही हरकत नाही. तरी काही बिघडत नाही. कारण परफेक्ट होण्यापेक्षा पीसफुल असणं म्हणजे शांत असणं, शांत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. टिप नंबर 4. दिवसातून स्वतःसाठी 20 मिनिटं ठेवा. आणि हा स्वार्थ नाही. ही स्वतःची काळजी घेणं आहे. मग त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टी करा. जसं की एखादं पुस्तक वाचायचं असेल किंवा चालायला जा किंवा भजन ऐका, काहीतरी नवीन शिका, आवडीचे व्हिडिओज पहा, आवडीचं म्युझिक ऐका, डान्स करायला आवडत असेल तर डान्स करा. तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला ज्यात समाधान मिळतं, तुम्हाला ज्यात आनंद मिळतो अशी ऍक्टिव्हिटी करा. कारण लक्षात ठेवा, रिकामा कप दुसऱ्यांना पाणी देऊ शकत नाही. तसंच रिकामं मन दुसऱ्यांना आनंद वाटू शकत नाही. 5वी टीप म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. सगळ्यांच्याच बोलण्याला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही गोष्टी ह्या ऐकून सोडून द्यायच्या. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक मानसिक ताकद आहे. आतापर्यंत मी तुम्हाला ज्या 5 टिप्स सांगितल्या त्या आनंदाचा पाया तयार करतात. पण अजूनही अशा काही सवयी आहेत ज्या तुमचा रोजचा ताण अर्धा कमी करू शकतात. चला तर पाहूया अशा 5 सवयी ज्या तुमच्या रोजच्या आयुष्याला हलकं आणि आनंदी बनवतील. चला तर पाहूया. तर 6वी टीप आहे, प्रत्येक कामासाठी स्वतःला दोष देऊ नका. सगळ्यांकडून चुका होत असतात. आज पोळी जळाली किंवा कपडे वेळेवर धुतले गेले नाही, याचा अर्थ तुम्ही वाईट गृहिणी आहात असं होत नाही. आज थोडासा घरात पसारा पडलेला आहे, काही कामं वेळेवर झाली नाहीत, याचा अर्थ तुम्ही वाईट गृहिणी आहात, चांगल्या गृहिणी नाहीत असा होत नाही. अशा वेळी स्वतःशी प्रेमाने बोला, स्वतःला समजून घ्या. 7वी टीप म्हणजे कामाचं नियोजन करा. सगळं काम एकाच दिवशी करायला जाऊ नका. आठवड्याचं प्लॅनिंग करा. काही कामं ही सोमवारी, काही बुधवारी, काही शनिवारी, काही रविवारी असं त्याचं विभाजन करा. त्याच्यामुळे आपल्या मनावरचं ओझं कमी होतं, ताण कमी होतो. टिप नंबर 8. मदत मागायला शिका. सगळं काम स्वतःच करण्याचा हट्ट करणं हा अभिमान नाही तर स्वतःवर अन्याय करणं आहे. म्हणून मदत मागायला शिका. मुलांना छोटी छोटी कामं द्या जे ती करू शकतात. नवऱ्याची मदत घ्या. घरातील वडीलधाऱ्या माणसांची मदत घ्या. कारण घर हे सगळ्यांचंच असतं. त्यामुळे घरातली कामं करण्याची जबाबदारी ही सगळ्यांचीच असते. 10वी टीप म्हणजे कृतज्ञता लिहा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. रोज रात्री आजच्या दिवसामध्ये कोणत्या 3 छान गोष्टी झाल्या, कोणत्या 3 चांगल्या गोष्टी झाल्या ते लिहायची सवय लावा. त्याच्यामुळे हळूहळू तुमचं लक्ष हे समस्यांकडून, प्रॉब्लेम्सकडून आशीर्वादांकडे जाईल किंवा चांगल्या गोष्टींकडे वळेल. आता आपण या सवयींमुळे आपलं मन आणि आपलं डेली रुटीन हे दोन्ही बदलायला सुरुवात केली आहे. आता अजून शेवटच्या भागामध्ये आपण अशा 5 सवयी पाहणार आहोत ज्या तुमचं संपूर्ण आयुष्य हे अधिक शांत, आनंदी आणि अर्थपूर्ण बनवतील. 11वी टीप म्हणजे स्वतःची ओळख फक्त गृहिणी इतकी मर्यादित ठेवू नका. तुम्ही फक्त स्वयंपाक करणारी व्यक्ती नाही,
किंवा तुम्ही फक्त घर आवरणारी, घरातील सगळी कामं करणारी व्यक्ती नाही. तुमच्यामध्ये इतरही चांगले गुण आहेत. ते जपा, नवीन कौशल्य शिका आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. स्वतःची अशी नवीन ओळख तयार करा. 12वी टीप म्हणजे शरीराची काळजी घ्या. दररोज अर्धा तास तरी चालायला हवं. थोडासा 10-15 मिनिटाचा तरी व्यायाम करायला हवा. पुरेसं ॲटलीस्ट 1.5 ते 2 लिटर तरी पाणी प्यायलाच हवं. योग्य झोप ॲटलीस्ट 6 तासाची झोप तरी आपण घ्यायलाच हवी. या अशा छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या, तरी आपण आपली स्वतःची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. त्यासाठी अगदी काही मोठी गोष्ट करण्याची गरज नाही. त्यात काही मोठं रॉकेट सायन्स नाही. कारण आनंदी मनासाठी निरोगी शरीर आवश्यक असतं आणि निरोगी शरीरासाठी या बेसिक गोष्टी पाळणं गरजेचं असतं. 13वी टीप म्हणजे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. अशी लोकं जी नेहमी तुमच्याबद्दल तक्रार करतात, अशी लोकं जी नेहमी तुम्हाला टोमणे मारतात, अशी लोकं जी तुमचा आत्मविश्वास कमी करतात, त्यांच्यापासून शक्य तितकं अंतर ठेवा. कारण मनाचं संरक्षण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. अशी लोकं आपल्या मनाचं खच्चीकरण करतात. म्हणून टॉक्सिक लोकांना दूर ठेवा. त्यांच्यापासून जर शरीराने शक्य नसेल, तर मनाने तरी अंतर ठेवा. 14वी टीप म्हणजे छोट्या यशाचा पण आनंद साजरा करायला शिका. समजा आज घर नीट आवरलं असेल, थोडं डीप क्लिनिंग केलं असेल घराचं किंवा एखादी नवीन रेसिपी आज केली असेल, एखादी नवीन सवय सुरू केली असेल, तर या गोष्टींसाठी स्वतःचं कौतुक करा. स्वतःच करा. कारण मोठं यश हे अशा छोट्या-छोट्या विजयांमधूनच तयार होत असतं. 15वी टीप म्हणजे आनंद पुढे ढकलू नका. मैत्रिणींनो, आपण बऱ्याचदा असं म्हणतो, की माझं मोठं घर झाल्यानंतर मी खुश होईल, आनंदी होईल. मोठी कार घेतल्यावर आनंदी होईल किंवा मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी खुश असेल. मुलाला चांगला जॉब मिळाला, की मग मी खुश असेल. या अशा गोष्टींमुळे आपण काय करतो? आपला आजचा आनंद पुढे उद्यावर ढकलत असतो आणि उद्या तर लवकर येत नाही. आणि असंच करत राहिलो तर आपण कधी आनंदी होणारच नाही. आनंदी होण्यासाठीचे क्षण आपल्या आयुष्यात फार कमी येतील. म्हणून आनंद हा पुढे उद्यावर न ढकलता आजच साजरा करा. आजच आनंदी राहायला शिका. तुमच्याकडे जे आहे, जसं आहे त्यातच समाधान मानून त्यातच आनंदी राहा आणि जे हवं आहे त्याच्यासाठी जोमाने काम करा. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, ताणमुक्त आयुष्य म्हणजे समस्या नसलेलं आयुष्य नाही, तर समस्यांमध्येही स्वतःचं मन जपता येणं, हेच खरं सुख आहे. तुम्ही रोज घर सांभाळता, आता स्वतःलाही सांभाळा. कारण आनंदी गृहिणीच आनंदी घर घडवते. आजपासून या 15 सवयींपैकी फक्त एक सवय निवडा आणि ती 7 दिवस सातत्याने पाळा. तुम्हाला स्वतःमध्ये झालेला बदल हा नक्कीच जाणवेल. आणि लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं ही चैनीची गोष्ट नाही, तर आनंदी आयुष्याची पहिली पायरी आहे. म्हणून आजपासून तणावमुक्त आयुष्य जगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.